राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। यावरून कधी सत्ताधारी पक्षात तर कधी विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। आता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले। राष्ट्रवादीनं 2014 ला पाठिंबा काढून घेतला नसता तर तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं असं चव्हाण म्हणाले। त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पलटवार केला। पण ज्या 2014 च्या घडामोडींवरून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्या 2014 ला नेमकं काय घडलं होतं? त्यावेळी राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा का काढून घेतला होता? त्यावेळी मराठा आरक्षणाबद्दल नेमक्या काय हालचाली सुरू होत्या हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। 2014 ला काय घडलं होतं त्याआधी पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणालेत हे बघूयात। सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे राष्ट्रवादीनं आमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला। माझी खात्री आहे की सरकार पडलं नसतं आणि सोबत निवडणुका लढल्या असत्या तर 2014 मध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। चव्हाण म्हणाले तसं 2014 ला राष्ट्रवादीनं सरकारमधून बाहेर पडत पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता हे खरंय। पण 2014 ला असं नेमकं काय घडलं होतं की ज्यामुळे राष्ट्रवादीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल। खरं तर पृथ्वीराज चव्हाण हे 2010 ला मुख्यमंत्री झाले, त्यानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठिणगी पडली। त्यामागे कारण होतं ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर झालेले घोटाळ्याचे आरोप। चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंचन घोटाळा समोर आला, ज्यात अजित पवारांवर आरोप झाले। इतकंच नाही तर राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होती। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताच त्यांनी हे प्रकरण लावून धरल्याचं बोललं जाते। पृथ्वीराज चव्हाण 2010 च्या नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री झाले आणि 2011 लाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ, ज्यावर अजित पवार, हसन मुश्रीफांसारखे राष्ट्रवादीचे बडे नेते होते, त्यांचं संचालक मंडळ बरखास्त झालं आणि इथंच दोन्ही पक्षात ठिणगी पडली। यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने हा मुद्दा लावून धरला होता। इतकंच नाही तर विरोधी पक्षातील भाजपला या सगळ्या घोटाळ्यांबद्दल पृथ्वीराज चव्हाणांकडूनच माहिती पुरवली जाते अशाही चर्चा त्यावेळच्या राजकीय वर्तुळात होत्या। पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादी संपवण्याच्या उद्देशानंच दिल्लीतून पाठवलं होतं असे आरोपही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळी केले होते आणि आताही सुनील तटकरेंनी हाच आरोप केलाय। राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये इतकं वितुष्ट निर्माण झालं होतं की 2014 ला ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले। राष्ट्रवादीनं पाठिंबा काढून घेतल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार अल्पमतात आलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर राज्यात 28 सप्टेंबर 2014 ते 31 सप्टेंबर 2014 या काळात 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली। यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या। या निवडणुकांमध्ये राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले। भाजपला सत्ता स्थापनेसाठी 22 जागा कमी पडत होत्या। शिवसेनेनं निवडणूक स्वबळावर लढली असती तरी भाजपचा आधीपासूनचा मित्र पक्ष असल्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाईल अशी चर्चा होती। पण राष्ट्रवादीनं अचानक भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर फडणवीसांनी 2018 मध्ये मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा 2019 मध्ये हायकोर्टात देखील टिकला। पण पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं असं विधान केलं। मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या यावर एक नजर टाकूयात। 2014 च्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या होत्या तशी मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली होती। पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारनं 2013 ला नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। राणे समितीनं राज्यभरात फिरून एक अहवाल तयार केला। नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याची शिफारस राणे समितीने केली। पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं या शिफारसी 25 जून 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केल्या। पण या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आणि हायकोर्टानं स्थगिती दिली। पण तेव्हापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार कोसळून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं होतं। फडणवीसांनी मागासवर्गीय आयोगाच्या सहाय्यानं सर्वेक्षण सुरू केलं। फडणवीस सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं। हे आरक्षण हायकोर्टात देखील टिकलं, पण हायकोर्टानं आरक्षणात कपात करून मराठा समाजाला 16% ऐवजी सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% तर शिक्षणात 12% आरक्षण दिलं होतं। आता येऊयात पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर। राष्ट्रवादीनं पाठिंबा काढून घेतला नसता तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा आलं असतं आणि मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं असं चव्हाण म्हणाले। पण हे शक्य होतं का असाही प्रश्न आहे, कारण पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री होताच काँग्रेस राष्ट्रवादीचे खटके उडायला सुरुवात झाली होती। त्यात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले होते। इतकंच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार विरोधात लोकांमध्ये रोष देखील होता। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात भाजपला तब्बल 123 जागा तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या। राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसपासून फारकत घेतली असली तरी तोपर्यंत दोन्ही पक्ष हे एकत्रच होते। तरीही एकत्र येऊन सरकार स्थापन करता येईल इतक्या जागाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाल्या नव्हत्या। त्यामुळे राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर सरकार आणून मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं। या चव्हाणांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे असाही प्रश्न आता विचारला जातोय। त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार आलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं का? चव्हाणांच्या या विधानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा मुंबई तक।